भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या ह्या प्रांगणामध्ये उपस्थित असलेले भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यावर नितांत प्रेम करणारे आणि सहकारी करणारे सर्व ऊस उत्पादक शेतकरी, कामगार बांधव आणि सर्व पत्रकार मित्र, आपलं सर्वांचं स्वागत करत आहे। आज भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या दृष्टिकोनातून अतिशय आनंदाचा दिवस आहे आणि भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला गेल्या 25 वर्षामध्ये जवळजवळ जे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने जे काम केलं, माननीय नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली चालणारा हा कारखाना आतापर्यंत जे 29 वेळा पारितोषिक मिळाली, आताच व्हाईस चेअरमनने सांगितल्याप्रमाणे देश पातळीवरची 13, राज्य पातळीवरची 14 अशी 27 आणि इतर 2 अशी 29 पारितोषिकं आतापर्यंत भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला मिळालेली आहेत। आता आज जो पारितोषिक वितरण किंवा पारितोषिक जे जाहीर झालेलं आहे, हे पारितोषिक जे नॅशनल फेडरेशन आहे, जी देश पातळीवरची साखर उद्योगातील सगळ्यात मोठी जी संस्था आहे, त्या संस्थेचा हा मिळालेला देश पातळीवरचा सर्वोत्कृष्ट कारखान्याचा पारितोषिक आहे। आता हे जे पारितोषिक मिळतं याचं चेअरमन जे आहेत ते जॉईंट सेक्रेटरी, म्हणजे ह्या पारितोषिक वितरणाची जी कमिटी आहे त्याचे जॉईंट सेक्रेटरी, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्टर ऑफ कोऑपरेशन यांच्या अध्यक्षतेखाली सगळ्या भारतातील जेवढे कारखाने आहेत त्यांचं मूल्यमापन होतं आणि हे मूल्यमापन झाल्यानंतर सगळ्या गोष्टी ज्या कारखान्याच्या दृष्टिकोनातून ज्या गोष्टी गरजेच्या असतात त्याचं सगळं मूल्यमापन झाल्यानंतर हे पारितोषिक जाहीर होतं आणि त्या सगळ्या कसोटीवर भीमाशंकर सहकारी साखर कारखाना उतरला आणि हे पारितोषिक किंवा हे अवॉर्ड आज जाहीर झालेलं आहे। आज याच्यामध्ये हा आनंदाचा दिवस जरी असला तरी याच्यामध्ये खऱ्या अर्थाने हे पारितोषिक मिळत असताना किंवा हा कारखाना पुढे जात असताना भीमाशंकर कारखान्यावर प्रेम करणारे जे ऊस उत्पादक शेतकरी आहेत किंवा म्हणजे तालुक्यातीलच नव्हे तर तालुक्याच्या आजूबाजूच्या परिसरातील सुद्धा जे शेतकरी आहेत त्यांच्या सहकार्याशिवाय हा कारखाना चालू शकत नव्हता आणि त्यांनी केलेल्या आतापर्यंतच्या सहकार्यामुळे आम्ही चांगलं असं क्रशिंग गाठवू शकलो। आमचे सगळे अधिकारी वर्ग, आमचे सर्व कामगार वर्ग हे सुद्धा खूप कष्ट करतात आणि नियोजनबद्ध कार्यक्रम राबवला जातो आणि त्याच्यामुळं हे पारितोषिक आज मिळालेलं आहे। मी तर खऱ्या अर्थाने हे जे पारितोषिक आहे ते भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला जे शेतकरी ऊस घालतात ते ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, अधिकारी वर्ग यांना खऱ्या अर्थाने हे पारितोषिक मी आज समर्पित करतो। त्यांच्या विना याला आम्हाला हे पारितोषिक मिळणं शक्य नव्हतं आणि याच्याच बरोबर ऊस जो तोडला जातो ते जे आमचे सगळे ऊसतोड कामगार जे आहेत ते सुद्धा ह्या ऊसतोड कामगारांचा सुद्धा खूप मोठं सहकार्य भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला मिळतं। त्यांचे सुद्धा खूप खूप या पारितोषिकामध्ये मोलाचा सिंहाचा वाटा आहे। आज भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या दृष्टिकोनातून बरेच खुशीचा जो दिवस आहे तो दुसरा असा आहे की भीमाशंकर सहकारी साखर कारखाने आज 10 लाख मेट्रिक टनाचा टप्पा आज गाठलेला आहे आणि 10 लाख मेट्रिक टनाच्या पर्यंत उद्दिष्ट आज साजरं झालेलं आहे। आपल्याला माहिती आहे कैलासवासी दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील उर्फ दादा
यांनी या कारखान्याचं स्वप्न पाहिलं. दादांनी खूप कष्ट घेतले या परिसरामध्ये आणि पारगावकर ग्रामस्थांचे सुद्धा खूप खूप आभार. पारगावकर ग्रामस्थांनी सुद्धा खूप सहकार्य केलं आणि त्याच्यामुळे जागा उपलब्ध झाली आणि हा कारखाना उभा राहिला. परंतु विविध प्रकारचे कोजनरेशनचं युनिट असेल, डिस्टलरीचं युनिट असेल, हे सगळं करत असताना आम्हाला जागा अपुरी पडायला लागली. आम्ही जागेचा खूप प्रयत्न करत होतो, सरकारकडे पाठपुरावा करत होतो. सरकारने आम्हाला 32 एकरची एक जागा भीमाशंकर कारखान्याला लागून असलेली अवॉर्ड झाला आम्हाला. त्या अवॉर्डच्या पोटी आम्ही 2006 साली जवळजवळ पैसे भरले. परंतु ज्या शेतकऱ्याची जागा होती ते शेतकरी कोर्टात गेले. मग कोर्टाची लढाई सुरू झाल्यावर आपल्या सगळ्यांना ज्ञात आहेत, गेले 8 ते 9 वर्ष आम्ही ही कोर्टाची लढाई लढत होतो. व सेशन कोर्ट पहिलं तालुक्याच्या कोर्टातून, नंतर सेशन कोर्टातून नंतर हायकोर्टामध्ये, आणि हायकोर्टाच्या नंतर काल सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली आणि भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला न्याय मिळाला आणि ती 32 एकरचा जो भूखंड आहे, जो कारखान्याला लागून आहे, त्याचा सुद्धा निकाल कारखान्याच्या बाजूने लागलेला आहे. असा आज हा 3 गोष्टींचा आनंद साजरा करण्यासाठी आपण सर्वजण इथं उपस्थित झालात. मी कारखान्याच्या वतीने आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि तुम्ही सगळे मंडळी भीमाशंकर कारखान्यावर प्रेम करणारे आहेत. भीमाशंकर कारखान्याचा आत्तापर्यंतचा जो कारभार आहे हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अतिशय पारदर्शक पद्धतीने काम करणारा कारखाना हा भीमाशंकर सहकारी साखर कारखाना आहे. काही लोक भीमाशंकर कारखान्याला दृष्ट लावण्याचं काम करतात. आज त्यांना कळलं असेल की देश पातळीवर याची दखल घेतली. भीमाशंकर कारखान्याचा उत्कृष्ट पारितोषिक मिळालं असताना भीमाशंकर कारखान्याचा कारभार जो आहे तो पारदर्शकच कारभार आहे आणि उत्कृष्ट कारभार आहे. त्याच्यावर आज देश पातळीवर शिक्कामोर्तब झालेला आहे. त्यामुळे कोणी किती कोही कुल्ली केली तरी त्याचा काही फरक कारखान्याला पडणार नाही आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर सुद्धा त्याचा काही परिणाम होणार नाही. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. आजपर्यंत तुम्ही सर्व लोकांनी जो विश्वास भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या आमच्या संचालक मंडळावर दाखवला, असाच विश्वास भविष्य काळामध्ये सुद्धा तुम्ही दाखवा. तुमच्या प्रत्येक गोष्टीची, शेतकऱ्याच्या ज्या ज्या काही अडीअडचणी असतील ते सोडवण्याचं काम मान्य नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली भीमाशंकर सहकारी साखर कारखाना केल्याशिवाय राहणार नाही. आणि दुसरी एक गोष्ट या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना विनंती करतो, आज महिना आहे मार्च महिना, आता पुढचा एप्रिल चालू होईल, मे महिना चालू होईल. मागच्या वर्षी बऱ्याचशा लोकांनी जरा ऊस लागवडीकडे थोडासा हात आखडता घेतला. माझी सर्वांना विनंती आहे की त्याचं प्लॅनिंग व्यवस्थित करा आणि जास्तीत जास्त ऊस आपण सर्वांनी या परिसरामध्ये लावला पाहिजे की जेणेकरून आपल्याला चांगला बाजारभाव मिळेल. शेतकऱ्याच्या घरामध्ये 2 पैसे देणारा हा कारखाना आहे. त्यामुळं जेवढा तुम्ही जास्त ऊस लावाल तेवढ्या पद्धतीचं सहकार्य तुमच्याकडून मिळेल, एवढीच एक अपेक्षा या निमित्ताने बाळगतो. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, बरेचसे शेतकरी मागणी करत होते आणि आता मार्च एंड जवळ आलेला आहे. बऱ्याचशा लोकांना आपल्या अडचणी असतात, सोसायट्यांचे पैसे भरायचे असतात. 25 मार्चपर्यंत ज्या शेतकऱ्याचे ऊस कारखान्याला गाळपासाठी येईल त्याच्या सर्व शेतकऱ्यांचे 25 मार्चपर्यंतचे पैसे 27 ते 28 तारखेला त्यांच्या खात्यामध्ये वर्ग केले जातील. अशा पद्धतीची सुद्धा एक ग्वाही तुम्हाला या निमित्ताने देतो आणि थांबतो. धन्यवाद. आपला भीमाशंकर सहकारी साखर कारखाना पुरस्कार मिळाला त्याबद्दल सर्व मंचरकरांच्या वतीने व सर्व सभासदांच्या वतीने मी योगदान वळसे पाटील आणि अजय शेटगुळे, चला राजेभाऊ सुहास केले, आपल्या सर्वांना विनंती आपण सत्कार करण्यासाठी पुढे यायची. दादा पुढे बंटी पाहिजे ना. यार सगळे आले का? एमडी साहेब दिसतात. शाल जाऊ दे आता, काय शाल झाला
आता मला त्यांना घाला तुम्ही इथे इथे आता ठीक आहे दोघांना घालायचं तुम्ही नीट घाला कारखान्याच्या गेस्टवर नाश्त्यासाठी सर्वांनी कारखान्याच्या गेस्ट हाऊसला जमायचे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.